विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमधील पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम हा खूप सोपा आहे. तो पुढीलप्रमाणे आपणास सांगण्यात आलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर कुमार भोसले, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या प्रॉब्लेममध्ये आपणास प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तयार करावायचं आहे. या अगोदर आपण क्रॉप अकाउंट हे सेपरेट तयार केलेलं होतं. त्यामुळे तात्पुरतं अकाउंट कशा पद्धतीनं सोडवलं जावं, फक्त क्रॉप अकाउंट हे आपण यापूर्वीच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये घेतलेलं होतं. हा वेगळा प्रॉब्लेम असून याची सर्व मांडणी आपण ज्याप्रमाणे फायनल अकाउंट सोडवत असताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीनं करतो, त्याच पद्धतीनं एकत्र असं ट्रेडिंग अँड पेंडल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं दोन प्रकारे आपल्याला दोन खाते आपल्याला या प्रॉब्लेममधून सोडवायचे आहेत. तत्पूर्वी डेबिट बॅलन्सला तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवतो. डेबिट बॅलन्सला ओपनिंग स्टॉक जसं पेडी मीन्स भाताचं पीक 1,000 रुपये, पोटॅटो बटाटे 1,600, कॅटल गाई गुरे 2,000 रुपये, शीप 1,400 रुपये, परचेजेस कॅटलमध्ये 16,000, शीपमध्ये 2,000, सीड्समध्ये 1,000, मॅन्युअर्स फर्टिलायझर्स आणि मॅन्युअर्स मीन्स खते 1,000, कॅटल फीड गाईचे अन्न 2,000, मॅन्युअर्स 2,000 आहे आणि सीड्स बियाणे 1,000 आहे. त्यासोबतच क्रॉप एक्सपेन्सेस पिकाचा खर्च खालीलप्रमाणे दिलेला आहे. लेबर श्रम 800 रुपये, अदर एक्सपेन्सेस 600 रुपये, द लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस जनावरांसाठी केलेला खर्च. मग वेटरनरी अँड मेडिसिन्स आहेत, जनावरांसाठी लागणारा औषधोपचार वगैरे 1,000 रुपये. त्यासाठीचं लेबर आहे 400 रुपये. डेअरी एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणून दुधाचा खर्च 600 रुपये. एक्सपेन्सेस ऑफ मशनरीचा जे काही खर्च आहे तो खालीलप्रमाणे दिलेला आहे. रिपेअर 600 रुपये, डिझेल अँड ऑइल 1,000 रुपये, इलेक्ट्रिसिटी 400 रुपये. नेक्स्ट जनरल ओव्हरहेड्स, त्यामध्ये रेट अँड टॅक्सेस 2,000 रुपये, इन्शुरन्स 400 रुपये, वेजेस ऑफ परमनंट लेबर 1,600 रुपये, बँक इंटरेस्ट 1,000 रुपये, फार्म मशनरी 20,000 रुपये, कॅश इन हँड 2,000 रुपये, कॅश ॲट बँक 6,000 रुपये आणि लँड 40,000 रुपये. ही खालील सर्व व्यवहार फार्म मशनरी, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लँड ही सर्व व्यवहार आपणासही माहीत आहे ही बॅलन्स शीटची व्यवहार आहेत. आता उजव्या साईडला क्रेडिट बॅलन्स लिहा. सेल्स अंडरलाईन करून लिहा. पेडी 6,000, पोटॅटोज 4,000, शुगर केन 6,000, कॅटल 10,000, मिल्क 4,000, शीप 6,000, मेंढ्या. लोन फ्रॉम लँड डेव्हलपमेंट बँक 17,400, कॅपिटल बॅलन्स 40,000 आणि क्रेडिटार फॉर सप्लायर्स 4,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, डेबिट आणि क्रेडिट असं दोन्ही साईडची बेरीज येते 1,07,400, 1,07,400. विद्यार्थी मित्रांनो, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट जसं आपण फायनल अकाउंटमध्ये
काही ॲडजस्टमेंट खाली प्रॉब्लेम ज्या खाली दिलेले असतात त्याप्रमाणे याही ठिकाणी दिलेले आहेत. अशा स्वरूपाचा प्रश्न हा आपणास एक्झाममध्ये 100% अशा प्रकारचा येण्याची शक्यता आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज ॲज फॉलोज. क्लोजिंग स्टॉक ऑन द एंड ऑफ द इयर. खाली लिहा. पेडी 2000, पोटॅटोज 1200, कॅटल 3000, शीप 2000. नेक्स्ट नंबर 2, 50% ऑफ रेंट अँड रेट्स may be taken as the share of Mr. Bhosle for the residence. 50% रेंट हा त्यानं स्वतःच्या आपल्या रेंटमधला काही भाग 50% भोसले यांनी स्वतःच्या घरासाठी वापरलेला आहे, घेतलेला आहे. आपल्याकडे जो काही रेंट दिलेला आहे त्यापैकी 50% ड्रॉइंग ही मिस्टर भोसले यांनी केलेली आहे. नंबर 3, Mr. Bhosle has consumed the following from out of farm output. भोसले यांनी खालील ड्रॉइंग केलेले आहे. मिल्क ₹400, पेडी ₹1400, पोटॅटो ₹200, and last, fourth adjustment, provide 10% depreciation on machinery. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व वरील माहितीवरून आपणास ट्रेडिंग अँड पेंडल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये नवीन म्हणत फक्त 2 नंबरची, जो की भोसले यांनी स्वतः 50% रेंट हा ड्रॉइंग केलेला आहे. आणि लास्टच्या ह्याच्यामध्ये भोसले यांनी कन्झ्युम्ड केलेलं आहे फार्ममधून काही वस्तू घेतलेल्या आहेत, मिल्क, पेडी, पोटॅटो, ती एक. आणि दुसरी आपली नेहमीप्रमाणे डिप्रिशिएशनची, जे की बॅलन्स शीटमध्ये आपण त्याचा मशिनरीमधून डिप्रिशिएशन 10% मायनस करतो. या प्रॉब्लेममध्ये नवीन असं काही नसून हा प्रॉब्लेम शक्यतो खूप महत्त्वाचा आहे. या विद्यार्थी मित्रांनो, त्याचं सोल्युशन. Trading and profit and loss account in the books of Mr. Kumar Bhosle for the year ended 31st March 2020. दोन भाग, डाव्या साईडला डेबिट बॅलन्स, उजव्या साईडला क्रेडिट बॅलन्स किंवा पर्टिक्युलर रुपीज काही लिहिलं तरी चालतं. ह्या डाव्या साईडला एक एक व्यवहार लिहा, ज्याप्रमाणे आपण फायनल अकाउंटमध्ये लिहितो त्याचप्रमाणे. फक्त या ठिकाणी शेतीशी संबंधित व्यवहार असल्यामुळे आपण सेपरेट असं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. लिहा. टू ओपनिंग स्टॉक अंडरलाईन करा. पेडी 1000, डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक अंडरलाईन करा. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणेच पेडी 1000, पोटॅटो 1600, कॅटल 2000 आणि शीप 1400. नेक्स्ट, ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर आपल्याला दिल्याप्रमाणेच प्रॉब्लेममध्ये त्याच्यानंतर आहे परचेजेस. परचेजेससुद्धा आपण याच ठिकाणी लिहितो. लिहा परचेजेस, अंडरलाईन करून लिहा. टू परचेजेस. खाली लिहा कॅटल 16,000, शीप 2,000, सीड्स 1,000, मॅनर्स 2,000,
अँड कॅटल फीड 2000. याच पद्धतीने पर्चेसेस झाल्यानंतर त्याखाली तुम्हाला क्रॉप एक्सपेन्सेस असं प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. तोही एक्सपेन्सेस याच ठिकाणी लिहा. टू क्रॉप एक्सपेन्सेस अंडरलाईन करा. अदर एक्सपेन्सेसमध्ये मग टू लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस, टू क्रॉप एक्सपेन्सेसमध्ये लेबर 800 रुपये आणि अदर एक्सपेन्सेस 600 रुपये. त्यानंतर लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस क्रॉप एक्सपेन्सेस नंतर दिलेला आहे. त्यामध्ये वेटरनरी अँड मेडिसिन्स आणि लेबर आणि डेअरी एक्सपेन्सेस असे 3 खर्च दिलेले आहेत. ते सुद्धा अदर एक्सपेंडिचर याच ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. टू लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस, वेटरनरी अँड मेडिसिन्स 1000, लेबर 400 रुपये आणि डेअरी एक्सपेन्सेस 600 रुपये. त्यानंतर टू एक्सपेन्सेस ऑफ मशनरी, मशनरीवरचा काही खर्च आहे तो सुद्धा खर्च आपण ट्रेडिंग अँड P&L अकाउंटला देणार आहोत. म्हणल्या टू एक्सपेन्सेस ऑफ मशनरी, त्यामध्ये रिपेअर्स 600 रुपये, डिझेल अँड ऑइल 1000 रुपये आणि इलेक्ट्रिसिटी 400 रुपीज 400 रुपये. त्यानंतर जनरल ओव्हरहेड्स, काही जनरलसुद्धा खर्च आहेत तेही या ठिकाणी लिहायचे आहेत आपल्याला. म्हणल्या ट्रेडिंग अँड P&Lच्या डेबिट साईडला टू रेंट अँड रेट्स, परंतु रेंटवर एक ॲडजस्टमेंट असल्याकारणाने 50% ऑफ रेंट अँड रेट्स मे बी टेकन ॲज द शेअर ऑफ मिस्टर भोसले फॉर हिज रेसिडन्स. या भोसले या फार्मरनं 50% रेंट्स स्वतः ड्रॉईंग केलेला आहे. म्हणून डेबिट साईडला लिहा टू जनरल ओव्हरहेड्स, अंडरलाईन करून लिहा रेंट अँड रेट्स 2000 रुपीज, लेस ड्रॉईंग बाय ओनर, मालकानं त्यातून 1000 रुपये रेंट अँड रेट्स घेतलेले आहेत, त्यामुळे मायनस होईल, मायनस आणि बाहेर लिहा 1000. इन्शुरन्स सेपरेट आहे, इन्शुरन्स 400 रुपये. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे वेजेस ऑफ परमनंट लेबर, तेही ट्रेडिंग अँड P&L अकाउंटलाच लिहा. वेजेस ऑफ परमनंट लेबर 1600. नेक्स्ट, त्यानंतर वेजेस नंतर दिलेला आहे तुम्हाला बँक इंटरेस्ट, तोही इथंच लिहा. बँक इंटरेस्ट त्या ठिकाणी डेबिट बॅलन्स खर्च असल्यामुळे याही ठिकाणी तो लिहा. डेबिट बॅलन्स डाव्या साईडला टू बँक इंटरेस्ट 1000 रुपये. आणि यानंतरचे विद्यार्थी मित्रांनो व्यवहार दिलेले आहेत ती फार्म मशनरी, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि लँड. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं खातं तयार करत असताना दुसरं खातं तयार करा बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ मिस्टर भोसले ॲज ऑन 31 मार्च 2020. मग या बॅलन्स शीटमध्ये या ॲसेट्स आपण उजव्या साईडला लिहितो. ॲसेटला फार्म मशनरी, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि लँड हे सर्व व्यवहार ॲसेट साईडचे आहेत.
परंतु फार्म मशिनरीवर आपल्याला डिप्रिशिएशन विचारलेलं आहे. तो आपण लिहू पुढीलप्रमाणे. लिहा, ॲसेटला लिहा. पहिले दोन व्यवहार नेहमीच बॅलन्स शीटमध्ये येतात. ते म्हणून आपण सुरुवातीला लिहितो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. लिहा, कॅश इन हँड 2000 आणि कॅश ॲट बँक 6000 बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला. त्यानंतर लिहा मशनरी. इनरला लिहा, त्याच्यावर डिप्रिशिएशन असल्याकारणाने फार्म मशनरी 20000 लेस डिप्रिशिएशन 10% आहे, 2000 बाहेर येईल 18000. त्यानंतर लँड 40000. आता प्रॉब्लेममध्ये क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. सुरुवातीचा व्यवहार सेल्स, जो की आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. मग सेल्सची एक 4-5 आयटम दिलेली, ती सर्वच व्यवहार पेडी, पोटॅटो, शुगर केन, कॅटल, मिल्क, शीप हे सर्व व्यवहार ट्रेडिंग अँड पेंडल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतील. मग त्याप्रमाणे बाय सेल्स पेडी 6000, पोटॅटो 4000, शुगर केन 6000, कॅटल 10,000, मिल्क 4000, शीप 6000. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे लोन फ्रॉम लँड डेव्हलपमेंट बँक 17400, लोन फ्रॉम डेव्हलपमेंट बँक कॅपिटल बॅलन्स आणि क्रेडिटार फॉर सप्लायर्स हे तिन्ही व्यवहार विद्यार्थी मित्रांनो हे लॅबिलिटी साईडला येतील. म्हणल्या लोन फ्रॉम लँड डेव्हलपमेंट बँक 17,400, कॅपिटल बॅलन्स लॅबिलिटीला पहिला व्यवहार लिहा कॅपिटल. इनरला लिहा 40000, इनरला लिहा 40000 आणि बॅलन्स शीटला 2-3 ओळी सोडून लिहा क्रेडिटार फॉर सप्लायज 4000 रुपये. क्रेडिटार फॉर सप्लायज. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममधली सर्व व्यवहार संपलेले आहेत. यानंतर ॲडजस्टमेंट ॲडिशनल इन्फॉर्मेशन. त्यामध्ये नंबर 1 क्लोजिंग स्टॉक ऑन द एंड ऑफ द इयर. फर्स्ट इफेक्ट आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो, त्याप्रमाणेच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला हा व्यवहार लिहितो. म्हणून लिहा विद्यार्थी मित्रांनो ट्रेडिंग अँड पेंडल अकाउंटच्या राईट साईडला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक अंडरलाईन करा. पेडी 2000, पोटॅटो 1200, कॅटल 3000 आणि शीप 2000. त्याचप्रमाणे ॲसेटला क्लोजिंग स्टॉक अंडरलाईन करा. पेडी 2000, पोटॅटो 1200 रुपये, कॅटल 3000 आणि शीप 2000. याचप्रमाणे आपण ट्रेडिंगमध्ये सुद्धा व्यवहार नोंदवलेला आहे बाय क्लोजिंग स्टॉक पेडी, पोटॅटो, कॅटल आणि शीप. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे 50% ऑफ रेंट अँड रेट्स मे बी टेकन ॲज द शेअर ऑफ मिस्टर भोसले. भोसले यांनी 50% रेंट
हा ड्रॉईंग केलेला आहे. स्वतः भोसले यांनी केलेली ड्रॉईंग प्रॉब्लेममध्ये ड्रॉईंग लायबिलिटी साईडला आपण लिहित असताना या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये 1500 लिहिण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते 1500 नसून ती टोटल ड्रॉईंग आहे. तर प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे ड्रॉईंग बाय ड्रॉईंग मिल्क प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ड्रॉईंग मिल्क 400 रुपीज, पेडी 1400 रुपीज अँड पोटॅटोज 200 रुपीज. ही 2000 रुपये या ठिकाणी ड्रॉईंग. आणि आपण डाव्या साईडला रेंट म्हणून लेस केलेली ड्रॉईंग, अशी मिळून सर्व ड्रॉईंग ही टोटल ड्रॉईंग किती येते सांगा. टोटल ड्रॉईंग 1000 ही, आणि या ठिकाणची 1400, 400 आणि 200, 2000. टोटल ड्रॉईंग आहे 3000. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलमध्ये लिहित असताना आपण सुरुवातीला नेट प्रॉफिट काढू आणि त्यानंतर तिथून ड्रॉईंग वजा करू. या ठिकाणी तुम्हाला 1500 दिलेले आहे, पण ती रक्कम चुकीची असून त्या ठिकाणी 3000 अशी रक्कम त्या ठिकाणी आहे. आपल्या कॅपिटल 40,000, त्यामध्ये प्लस आपण नेट प्रॉफिट काढतो. तर या ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये भोसले यांच्या की त्यांचं नेट प्रॉफिट हे 15,800 आलेलं आहे. दोन्ही साईडची बेरीज 56,200, 56,200, 15,800 आपण कॅपिटलमध्ये प्लस केल्यानंतर 40,000 कॅपिटल आणि हे प्रॉफिट असं मिळून 55,800 रुपये येतं. ड्रॉईंग ही टोटल 3000 रुपये असून या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये चुकीची लिहिण्यात आलेली आहे, परंतु ड्रॉईंग ही 55,800 मधून 3000 रुपये लेस केल्यानंतर बाहेर येतात 52,800. 52,800. त्यानंतरचा व्यवहार क्रेडिटार्स फॉर सप्लायर 4,000 रुपये, लोन फ्रॉम लँड डेव्हलपमेंट ऑफ बँक 17,400. याही ठिकाणी ड्रॉईंगचे टोटल्स दोन्ही इफेक्ट्स झालेले आहेत. रेंटच्या बाबतीत तेही ड्रॉईंगमध्येच घेतलेलं आहे, आणि सेल्फ मालकानं जे काही कन्झ्युम केलेलं आहे आपल्या शेतीमधून माल, तो सुद्धा आपण ड्रॉईंगमध्ये घेतलेला आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 परिणाम केले. राहिला डिप्रिशिएशनचा. डिप्रिशिएशन संबंधित मशनरी म्हणून 10% डिप्रिशिएशन आपण वजा केलेला आहे, आणि त्याचा दुसरा परिणाम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. टू डिप्रिशिएशन ऑन मशनरी, तोही आपण लिहिलेला असेल 2000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. सोडवा. थँक्यू.